आजची रेसिपी आहे चमचमीत बोंबील फ्राय। अशा प्रकारे बनवलेत तर बोंबील अजिबात दाबत न ठेवता ते झटपट मसाला लावून पटकन फ्राय करू शकतो। वेळही लागत नाही आणि बोंबील वरून कुरकुरीत कडक पण होतात। बोंबील फ्राय करण्यासाठी ते अगोदर साफ करून घ्यायचे। हे मी मच्छीवाले मावशीकडूनच यांचं डोकं काढून साफ करून आणलेत। आता हा बोंबील मधून चिरून घ्यायचा। बोंबील असा मधून चिरून घेतला की तो आतपर्यंत छान तळला जातो आणि मऊ पडत नाही। मसाले पण याच्या आतपर्यंत जातात। अशा प्रकारे पोटाच्या साइडने सुरीने कट करून घ्यायचं। पूर्ण कट करायचा नाही, अर्धाच कट केला तरी चालेल। पोटाच्या भागामध्ये ही जी सिल्वर कलरची स्किन आहे ती धुवून साफ करून घ्यायची। अशा प्रकारे सगळे बोंबील आपण धुवून साफ करून घ्यायचे। आता यावर थोडीशी हळद, लाल तिखट, धणा पावडर, चवीनुसार मीठ, हिंग, आलं लसूणची पेस्ट, चिंचेचा कोळ आणि फ्रेश कोथिंबीर घालायची। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। सगळ्या बोंबलांना मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा। मसाला लावल्यानंतर बोंबील साधारण 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी मॅरिनेट व्हायला ठेवायचे। जितका वेळ तुम्ही बोंबील मॅरिनेट करायला ठेवाल तितकं मसाला याच्या आतपर्यंत छान मुरेल आणि बोंबलाची चव अजून छान लागेल। बोंबील मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यात बारीक रवा घालायचा, चवीपुरतं मीठ घाला, रंगापुरती मिरची पावडर किंवा लाल तिखट घालायचं, हळद घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला। सगळे मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। बोंबील मॅरिनेट झाले की ते या तयार केलेल्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे, म्हणजे बोंबलांना पीठ लावून घ्यायचं। पीठ लावताना बघा हे दोन्ही बाजूने अशा प्रकारे बोटाने दाबून लावायचं। बोंबलाच्या वरून पिठाच्या मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग झालं की बोंबील तळल्यानंतर तो छान कुरकुरीत होतो। बघा अशा प्रकारे सगळ्या बोंबलांना पीठ लावून घ्यायचं। बोंबील फ्राय करण्यासाठी अशा प्रकारे एखादा पसरट तवा किंवा फ्राय पॅन घ्या। मी इथे लोखंडी तवा घेतलाय। यावर तेल घालून घ्यायचं। यावर बोंबील घालून हे तळून घ्यायचे। बोंबील तळताना ते मीडियम गॅसवर सावकाश तळा, म्हणजे हे आतपर्यंत छान कडक होतील। दोन्ही साइडने पलटून फ्राय करून घ्यायचे। दोन्ही साइडने फ्राय झाले की हे थोडा वेळ अशा प्रकारे तव्याच्या कडेला ठेवायचे, म्हणजे यातलं जास्तीचं तेल निघून जातं। बघा मस्त झालेत बोंबील फ्राय। असे कुरकुरीत बोंबील फ्राय गरमागरम भाकरी सोबत खा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपले किचन कुक विथ जुईला तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि चॅनलवर येणाऱ्या छान छान रेसिपी पाहत राहा। चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।